Welcome students. Today here we are going to study the surface tension and surface energy. That is what is meant by surface tension, what is meant by the surface energy. In earlier lecture we have studied the surface tension. In this lecture we have to find out the relation between surface tension and surface energy. आता या टॉपिकमध्ये किंवा आजच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहणार आहे तर रिलेशन पाहिजे आपल्याला कोणाच्यामधलं तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. आता त्यासाठी काय कन्सिडर केलेलं आपण या ठिकाणी एक रेक्टँग्युलर फिल्म कन्सिडर केलेली. सपोज पी क्यू आर आणि एस. आता ही रेक्टँग्युलर फिल्म आपण सोप सोल्युशनमध्ये काय केलेली डीप केलेली आणि या पद्धतीने आपल्याला ही रेक्टँग्युलर फिल्म सोप सोल्युशनमध्ये मिळालेली. मग या ठिकाणी पार्टिकलच्या सहाय्याने आपण दाखवलेली. आता या ठिकाणी ह्या सोप सोल्युशनची लेंथ जी आहे ती लेंथ आपण एल कन्सिडर केलेली आहे. या ठिकाणी कॅपिटल सपोज लेंथ ऑफ दॅट सोप फिल्म. देन हिअर वी हॅव गिवन दिस क्यू आर. या ठिकाणी ही जी क्यू आर ही फ्रेम जी किंवा ही जी वायर आहे याच्यावर फ्रिक्शनलेस आहे की जी मूव्ह होऊ शकते इनसाइडला ॲज वेल ॲज दिस आउटसाइडला. सपोज क्यू टू क्यू डॅश आणि आर टू आर डॅश विथ डिस्टन्स डी एक्स किंवा डी एक्स डॅश इथपर्यंत ती मूव्ह होऊ शकते. मग या ठिकाणी ज्यावेळी ती राईट साईडला मूव्ह होईल त्यावेळी सर्टन डिस्टन्स डी एलमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी जे सरफेस टेन्शन असेल इनिशियल त्या सोप फिल्मसाठी रेक्टँग्युलर टी बरोबर काय येईल एफ अपॉन एल येईल. म्हणजेच फोर्स बरोबर काय लिहिता येईल टी इंटू एल लिहिता येईल. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू 2 इंटू टी एल. आता या ठिकाणी 2 कशामुळे आलेलं आहे तर या ठिकाणी जी सोप फिल्म आहे रेक्टँग्युलर याला 2 सरफेस एरिया आहेत, एक फ्रंट आणि एक बॅक साईडचा. म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे 2 एक्स्ट्रा ॲड केलेले मल्टिप्लाय केलेले या ठिकाणी. तर या ठिकाणी जेवढी सोप फिल्म आपण क्यू पासून क्यू डॅश आणि आर पासून आर डॅशला मूव्ह करतो राईट साईडला बघा त्या डायग्राममध्ये आपण पाहिलेले त्या ठिकाणी हा जो डी डब्ल्यू आहे मग त्या ठिकाणी सम वर्क इज डन अगेन दिस फोर्स. म्हणजे या ठिकाणी जर डायग्राममध्ये पाहिलं असेल तुम्ही तर बघा हा क्यू पासून क्यू डॅशला जाते, आर पासून फिल्म आर डॅशला जाते. मग या ठिकाणी जी डिस्प्लेसमेंट होती ती डी एक्स आहे आणि त्या अगेन्स्ट काय फोर्स आहे. म्हणजे या ठिकाणी सम वर्क इज डन अगेन्स्ट दिस फोर्स आणि ते कशाने मिळतं आपल्याला डी डब्ल्यूनं मिळतं एफ इंटू म्हणजेच वर्क डनचा फॉर्म्युला काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डी डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी फोर्सची मॅग्निट्यूड आता फाइंड आउट केली आपण टी इंटू ट्वाईस एल इंटू डी एक्स ॲज इट इज. हा जो प्रॉडक्ट आहे ट्वाईस एल इंटू डी एक्स म्हणजे लेंथ मल्टिप्लाइड बाय डी एक्स म्हणजेच ब्रेथ बरोबर काय येतं एरिया येतं. म्हणजेच त्या ठिकाणी इन्क्रीज इन एरिया ऑफ दॅट 2 सरफेस कारण 2 सरफेस एरिया वाढलेली आहेत म्हणून या ठिकाणी 2 काय हा फॅक्टर आहे. म्हणजेच या ठिकाणी काय लिहिता येईल दी सरफेस एनर्जी. वर्क डन इज नथिंग बट दी एनर्जी. वर्क डन म्हणजेच काय असतं तर एनर्जी असतं. आता ही जी एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतोय ती कुठली त्या सरफेस फिल्मवरची म्हणून त्याला नाव दिले सरफेस एनर्जी इज इक्वल टू काय येईल टी ॲज इट इज इंटू 2 इंटू एल इज इक्वल टू डी ए. आता हा जर डी ए इकडे घेतला तर तो जाईल डिवाइडला. म्हणजे सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज नथिंग बट सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी पर युनिट एरिया ही जी किंमत असते ती कोणाची असते ह्या वर्क डनची व्हॅल्यू असते. म्हणजे वर्क डन बरोबर काय लिहिता येईल आपल्याला सरफेस एनर्जी लिहिता येईल. म्हणजे सरफेस टेन्शन बरोबर काय लिहिता येईल आपल्याला सरफेस एनर्जी. दॅट इज द रिलेशन बिटवीन दी सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. म्हणजेच दोन्ही जी व्हॅल्यू आपल्याला सरफेस टेन्शनसाठी युनिट असेल ते सेम युनिट कोणासाठी येईल आपल्याला सरफेस एनर्जीसाठी येईल या ठिकाणी. बरोबर आहे. देन नेक्स्ट we have to see the next point is angle of contact. What is meant by this angle of contact? When the liquid surface is in a contact with solid it forms the meniscus. म्हणजे कुठलाही लिक्विड सरफेस असू द्या म्हणजे वॉटर आपण बेकरमध्ये कन्सिडर केलं, मर्क्युरी आपण बेकरमध्ये कन्सिडर केलं किंवा ग्लास ट्यूबमध्ये कन्सिडर केला तर ग्लास ट्यूब असेल ते ग्लास मटेरियल कोणतं आहे सॉलिड सरफेस आहे बरोबर. आणि या ठिकाणी वॉटर असेल किंवा मर्क्युरी असेल हा जर वॉटर कन्सिडर केला मर्क्युरी कन्सिडर केला ते काय आहेत लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. मग ते काय त्यावेळी फॉर्म करतात जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर मेनिस्कस फॉर्म करतात. इट विल फॉर्म दी मेनिस्कस ॲट दिस टॉप सरफेस किंवा सरफेसवर तो मेनिस्कस शेप येतो त्या ठिकाणी. मग हा या पद्धतीने दाखवला आहे मेनिस्कस. हा एक शेप दाखवला आहे हा कॉन्व्हेक्स शेप आहे, हा एक कॉन्केव्ह शेप आहे या ठिकाणी
ह्यालाच म्हणायचं मेनिस्कस. दॅट शेप इज कॉल्ड ॲज मेनिस्कस वेन दिस एनी टाईप ऑफ लिक्विड इज इन अ कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. मग या ठिकाणी ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये आपण हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दाखवला आहे. हा इंडिकेट केला जातो थिटानं. या ठिकाणी ही टँजंट ड्रॉन केली फ्री सरफेस ऑफ लिक्विडला. मग ह्याची डेफिनेशन आहे बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची. काय डेफिनेशन आहे? when a liquid is in a contact with solid, the angle between the surface of solid and tangent drawn to the surface of liquid at a point of contact measure inside the liquid is called as angle of contact of that liquid with the solid. थोडक्यात बघा या ठिकाणी दोन आपण डायग्राम दाखवलेले आहेत. ही पहिली डायग्राम केरोसिनसाठी आहे, सेकंड डायग्राम सपोज मर्क्युरीसाठी. म्हणजे दोन्ही वेगवेगळे ड्रॉपलेट्स आहेत बघा किंवा ड्रॉप्स आहेत. मग हा जर ड्रॉप आपण हा लिक्विडमध्ये समजा केरोसिनचा असं कन्सिडर केलं तर या ठिकाणी ग्लास मटेरियल आहे, केरोसिन समजा आपण या बिकरमध्ये घेतले. मग हा जो टॉपचा सरफेस आहे इथं जर आपण ही एक अशी टँजंट ड्रॉन केली कुठं तर त्या लिक्विडच्या सरफेसला आणि जिथं सॉलिड हे दोन्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. मग ही जी टँजंट ड्रॉन केली आणि हा जो अँगल मेजर केला कुठून फ्रॉम दी इनसाइड दी लिक्विड, हा अँगल कुठून मेजर केला इनसाइड दी लिक्विड, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथं सुद्धा बघा सॉलिड आहे, या ठिकाणी हा लिक्विडचा ड्रॉपलेट दाखवलेला आहे आपण या पद्धतीनं. आणि हा अँगल जो इनसाइडपासून मेजर केला कुठं तर या ठिकाणी सॉलिड आणि लिक्विड हे लिक्विड आणि हे सॉलिड हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. तिथे हे आपण काय केली टँजंट ड्रॉन केली आणि ह्या इनसाइडपासून हा जो अँगल थिटा मेजर केला ह्याला म्हणा दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ॲक्यूट असेल, इफ दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट दॅट इज लेस दॅन दिस 90 डिग्री, हा जर लेस दॅन काय असेल 90 डिग्री असेल तर हा शेप कसा येतो मेनिस्कसचा, इट फॉर्म्स कॉन्केव मेनिस्कस. व्हेन दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲप्टूच दॅट इज ग्रेटर दॅन दिस 90 डिग्री इट विल फॉर्म्स कॉन्व्हेक्स मेनिस्कस. म्हणजे हे एक्झाम्पल आता जर पाहिलं आपण तर केरोसिनसाठी येईल, हे एक्झाम्पल आपल्याला मर्क्युरीसाठी येईल. या ठिकाणी बघा हा जर अँगल असा दाखवला आहे हा इनसाइड आपण मेजर करतोय आणि हा कॉन्व्हेक्स शेप आहे. या ठिकाणी हा शेप कोणता आहे कॉन्व्हेक्स आहे आणि याला काय केली आपण टँजंट ड्रॉन केली की जिथं हा सॉलिड आणि लिक्विड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेत याला टँजंट ड्रॉन करायची आणि हा इनसाइडपासून अँगल मेजर करायचा, दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा कॉन्केव शेप आला आहे बघा या ठिकाणी आणि याला टँजंट आपण सरफेसला इथून ड्रॉन केली आणि हा अँगल इनसाइड लिक्विड मेजर केला थिटा. मग हा केरोसिनसाठी फॉर एक्झाम्पल असेल आपल्याला, ठीक आहे. हा बघा या ठिकाणी असा कॉन्व्हेक्स शेप दाखवला आहे, या ठिकाणी हा कॉन्केव शेप दाखवला. केव मीन्स गुहा, गुहेसारखं स्ट्रक्चर इनसाइड आतमध्ये जाताना. मग आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असतो तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो द नेचर ऑफ सॉलिड सरफेस अँड लिक्विड इन अ कॉन्टॅक्ट. म्हणजे आता हा सॉलिड कोणत्या टाईपचा आहे, म्हणजे आपण लिक्विड जर पाहिले तर वॉटर घेतले, आता एक्झाम्पल मर्क्युरी घेतले, मग ते समजा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ग्लास असेल, ग्लास पण सॉलिड आहे. त्याच्यानंतर मग एखादं स्टील बॉटल असू शकते, स्टील पण काय सॉलिड आहे. मग ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्याच्या नेचरवर काय म्हणजे ते कोणतं नेचर आहे. सॉलिडमध्ये प्लास्टिक अशी बॉटल असू शकते, मग त्याच्यावर सुद्धा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय डिपेंड आहे. देन नेक्स्ट द मीडियम अबोव द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मग आता जर आपण मर्क्युरी घेतला, वॉटर घेतला तर नॉर्मली ते फ्री सरफेस ऑफ लिक्विडमध्ये काय कन्सिडर करतो आपण एअर कन्सिडर करतो. मग ते एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्याच्यावर सुद्धा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय डिपेंड असतो. देन नेक्स्ट वी हॅव सी सम कॅरेक्टरिस्टिक्स रिगार्डिंग टू दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रिमेन्स कॉन्स्टंट फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं वॉटर इन अ कॉन्टॅक्ट विथ ग्लास, मर्क्युरी इन अ कॉन्टॅक्ट विथ ग्लास किंवा केरोसिन इन अ कॉन्टॅक्ट विथ ग्लास. मग वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक फिक्स असेल किंवा कॉन्स्टंट असेल.
ते जर मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट घेतलं तर त्यासाठी वेगळा येईल, म्हणजे त्या पेअरसाठी तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. सेकंड, द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. आत्ताच आपण सांगितलं की ज्यावेळी आपण 3 एक्झाम्पल घेतली की जी बॉटल, स्टील बॉटल असेल, प्लास्टिक बॉटल असेल किंवा ग्लासची बॉटल असेल किंवा ग्लास बेकर असेल, हे सॉलिड मटेरियल आहे, आणि यांच्या कॉन्टॅक्टमध्ये लिक्विड आपण कन्सिडर केलं वॉटर सेफ, तर त्यावेळी प्रत्येक वेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येईल, डिफरंट. त्या प्रत्येक मिडियमसाठी काय असेल तो त्याच्यावर डिपेंड असेल. देन थर्ड, फॉर द पेअर ऑफ सॉलिड अँड लिक्विड, अशी एक सॉलिड लिक्विड पेअर कन्सिडर इन विच द लिक्विड विट्स सॉलिड पार्शियली म्हणले बघा, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. म्हणजे समजा केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ काय कन्सिडर केलं आपण, ग्लास कन्सिडर केलं, तर या ठिकाणी जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे बघा, या ठिकाणी हे हा केरोसिनचा या ठिकाणी ड्रॉपलेट आहे किंवा ड्रॉप आहे, आणि या ठिकाणी सॉलिड म्हणजे ग्लास आहे, तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येतो, ॲक्यूट, म्हणजेच लेस दॅन 90 डिग्री येतो. मग या ठिकाणी हे जे लिक्विड आहे हे पार्शियली विट्स असतं त्या सॉलिडसाठी, कम्प्लिटली विट नाही. विट म्हणजे चिकट नाही, विट्सचा अर्थ काय, तर ते पूर्णपणे या ठिकाणी त्या सरफेसला चिकटत नाही, तर ते पार्शियली अगदी थोड्या प्रमाणामध्ये चिकटलेलं असतं. मग ह्याचं एक्झाम्पल कोणते, केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, त्यावेळी अँगल कोणता येतो, ॲक्यूट. देन नेक्स्ट, फॉर द पेअर ऑफ सॉलिड अँड लिक्विड विच डज नॉट विट्स द सॉलिड, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲप्टूच. तर अँगल काय येतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री येतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं मर्क्युरीचा जर ड्रॉप पाहिला आपण, तर जर आपण थर्मामीटरमध्ये मर्क्युरी पाहिला, तर तो जो मर्क्युरी आहे तो मर्क्युरी त्या ग्लासला कधी चिकटत नाही बघा, तो दिसताना आपल्याला अगदी ग्लासपासून कॉन्टॅक्ट, म्हणजे हा जो कॉन्टॅक्ट आहे, हा इथला जो कॉन्टॅक्ट आहे अगदी नॉट विट्स म्हणले, त्या ठिकाणी त्या सरफेसला तो चिकटत नाही. मग इथला जो अँगल असतो या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तो कसा असतो, ॲप्टिच अँगल असतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री. Then next, even a small contamination of solid surface changes the angle of contact largely. म्हणजे या ठिकाणी जर आपण प्युअर वॉटर कन्सिडर केलं आणि कॉन्टामिनेटेड वॉटर कन्सिडर केलं, तर प्युअर वॉटरसाठी येणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि कॉन्टामिनेटेड वॉटरसाठी येणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतो, डिफरंट असतो. कॉन्टामिनेटेडमध्ये जर वॉटर असेल तर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील, तर तो जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा काय असतो, लार्ज असतो. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ टेम्परेचर ॲज वेल ॲज इम्प्युरिटी ॲडेड. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टेम्परेचरच्या ह्याच्यानुसार सुद्धा चेंज होतो, म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तरी हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, चेंज होतो या ठिकाणी. या पॉईंट्सवर आधारित म्हणजे आपण जे रिलेशन पाहिलं, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डेफिनेशन अँगल ऑफ कॉन्टॅक्टची 2 एक्झाम्पल्स, मर्क्युरी आणि वॉटर आणि केरोसिन, हे एक्झाम्पल पाहिले आपण 3 एक्झाम्पल्स. त्याच्यावर आधारित ऑनलाईन टेस्ट आणि PDF नोट्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि PDF नोट्स अवेलेबल होतील. तर ती टेस्ट आपण सॉल्व करायची आहे, सबमिट करायची, आणि नोट्स आपल्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. अप टू दिस, थँक्यू.